जो आज आपल्याला आदिवासीचा इतिहास, आदिवासीच्या विषयाने जे सगळं लिखाण सापडते, बहुतांशी जे आहे या भारतामध्ये लिहून ठेवलेलं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, ब्रिटिश संशोधकांनी लिहून ठेवलेलं आहे. आदिवासींच्या ही जी स्थिती झालेली आहे त्याला नक्की कोण जबाबदार आहे? स्वतः आदिवासी जबाबदार आहे, सरकारची धोरणं जबाबदार आहे, की राजकारण जबाबदार आहे? महाराष्ट्र शासनाने ग्रामीण आदिवासी भागातल्या 1300 पेक्षा जास्त शाळा सपशेल बंद केल्या आणि कोणीही आदिवासी आमदार, खासदार, कार्यकर्ते कोणी याच्यावर ब्र काढत नाही. बाबासाहेब आणि भारतातला आदिवासी काय संबंध आहे हे जेव्हा मी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला बाबासाहेबांविषयी कुठलाच आक्षेप नाही. उलट बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये आदिवासी विषयीची चिंता व्यक्त केलेली आहे. आज देशातल्या 10 कोटी आदिवासीपैकी 90% आदिवासी अजूनही जंगलावर अवलंबून आहे, जंगल प्रदेशात राहतो. आंबेडकर आणि आदिवासी समूह आणि आंबेडकर तत्वज्ञान असं काही आपल्याला जोडता येते का नातं? आणि ते जैविक नातं आहे. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे, दलित आदिवासी समाजाचे प्रश्न आणि लढ्याची पुढील दिशा. मी साधारणतः एक थोडक्यामध्ये आदिवासी फोकस ठेवून मी थोडं बोलणार आहे. आदिवासी फोकस मुळामध्ये आदिवासी हा समूह समजून घेताना या देशातल्या अनेक अभ्यासकाची आणि इतिहासकाराची दमछाक होते आणि त्यांची दमछाक होते सोबत फार विचित्र अवस्था होते. या देशातल्या आदिवासीला कसं समजून घ्यायचं? अनेक इतिहासकार, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत आदिवासी नसलेले लोक जाऊन जेव्हा अभ्यास करतात ते अनेक लोक जे आहे आदिवासीच्या संदर्भानं देशभरातल्या आदिवासी संदर्भात अभ्यास करत असतात. जेव्हा हे सगळं वाचतो, डोळ्या घालून घालतो, तेव्हा मी एक आदिवासी माणूस असल्यामुळे, त्या समूहाचा एक भाग असल्यामुळे कधी कधी अनेक लोकांचं लिखाण असं वाटतं की या लोकांना आदिवासी समूह समजला की नाही. एक म्हणतात नाही, काठावर बसून पोहणं शिकवायचं, नदीच्या काठावर बसून असं पोहू तसं पोह असं तसं. पण अनेक काही चांगले लेखक आहेत, चांगले मानववंशशास्त्रज्ञ आहेत, चांगले इतिहासकार आहेत, चांगले संशोधक आहेत की ज्यांनी आदिवासीविषयी भरपूर चांगलं लिहून ठेवलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ब्रिटिश अधिकारी, जे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश पादरी, जो आज आपल्याला आदिवासीचा इतिहास, आदिवासीच्या विषयाने जे सगळं लिखाण सापडते, बहुतांशी जे आहे या भारतामध्ये लिहून ठेवलेलं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, ब्रिटिश संशोधकांनी लिहून ठेवलेलं आहे. हेमंड डार्प असेल, ग्रिक्सन असेल. ग्रिक्सन तर आपले हा CP आणि बेरारचे उपायुक्त होते. त्यांनी त्यांच्या हाताखाली असलेल्या 13 कलेक्टरना एक 17 प्रश्नांची प्रश्नावली दिली होती, मुद्दे. आणि त्यांना सांगितलं की हे सगळे मुद्द्यांचं तुम्ही मला संकलन करून पाठवा. आणि त्याच्यातून त्या ग्रिक्सननी फार सुंदर ग्रंथ लिहिला आणि तो मध्य भारत के आदिवासी या नावाने तो हिंदीमध्ये उपलब्ध आहे. अलीकडेच त्याची हिंदी आवृत्ती आली. शिक्षण कसं असावं आदिवासीमध्ये, सहकारी संस्था कशा असावा, त्यांना शिक्षण कोणत्या भाषेत दिलेलं पाहिजे, कम्युनिकेशन कसं साधलं पाहिजे, त्यांच्या संस्कृतीविषयी काय केलं पाहिजे, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे ग्रिक्सननी त्याच्या मध्य भारत के आदिवासी या पुस्तकामध्ये नोंदवले आहे. दुसरं नाव घेता येईल आपल्याला, व्हेरियर एल्विन. खूप लिखाण केलं त्यांनी.
म्हणजे तो भारताच्या दक्षिणेपासून निघाला तर तिकडे नॉर्थ ईस्टपर्यंत गेला. आपल्या बाजूच्या बस्तरमध्ये राहिला, तिथं लग्न केलं आदिवासी मुलीशी. हे असं सगळं जेव्हा पाहतो तेव्हा आज भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज आदिवासी हा समूह कुठे उभा आहे, नेमकं त्याचं स्थान काय आहे आणि त्याचा इतिहास काय आहे. अनेकदा आदिवासीचं स्वातंत्र्य युद्धामध्ये, स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग होता की नाही होता, इथून शंका उपस्थित केली जाते. पण तुम्ही जर आदिवासीचा इतिहास जर वाचला, आपल्याला फक्त बिरसा मुंडा माहिती आहे झारखंडमधला, पण इकडे बाजूला आंध्रामध्ये म्हणजे आताचं तेलंगणा भीमराव कुमरू माहीत नाही आपल्याला. संतालमधले तान भगत किंवा सिद्धू कान्हू आपल्याला माहीत नसते. किंवा राजस्थानमध्ये गोविंद गुरु नावाचे एक होते, त्यांनी फार मोठी मुवमेंट बांधली होती. अशी अनेक नावं सांगता येतील. किंवा आपल्या मोलमपल्लीचे वीर बाबूराव शेडमेक, आपल्या मोलमपल्ली जमीनदारीचे वीर बाबूराव शेडमेक, हे सगळे लोक जे आहे 1857चा उठाव होण्यापूर्वी या देशातल्या जमीनदाराविरुद्ध आणि ब्रिटिशांविरुद्ध एकाच लढत होते. म्हणजे बघा आदिवासींचा लढा हा कसा विचित्र होता. ते ब्रिटिशाविरुद्ध तर लढत होतेच, पण ती इथली सरंजामशाही आहे त्याच्या विरुद्धही ते लढत होते. आणि म्हणून बिरसा मुंडांनी त्याच्या लढ्याला नाव दिलं उलगुलान. उलगुलानचा अर्थ असा आहे की एकाच वेळी अनेक पातळ्यावर लढणे, उठाव करणे. हा आदिवासी, या आदिवासीचं आज भारतामध्ये याची लोकसंख्या जवळजवळ 10 कोटीच्या जवळपास आहे. महाराष्ट्रामध्ये 45 जमाती आहे, देशामध्ये जे 600च्या वर जमाती आहे. आणि आताही तो आपल्या अस्तित्वासाठी लढतो आहे. हे असं का झालं? नेमकं आदिवासीचा अस्तित्वासाठीचा लढा आताही 21व्या शतकाच्या मध्यावर असण्याची कारणं काय आहे? या समूहाकडे मूलतः ज्या रीतीने पाहिल्या जाते ती दृष्टी आपण पहिल्यांदा बदलली पाहिजे. एक मग स्मरणिका वाचत होतो मी. त्या स्मरणिकेमध्ये एका आदिवासीच्या संदर्भात लेख आहे तो. त्यांनी असं म्हणलं की बाबासाहेब नसते तर आदिवासींना काहीच मिळालं नसतं, अशा अर्थाचं वाक्य आहे. पण मी तुम्हाला सांगतो हे खरं आहे, त्या वाक्यामध्ये सत्यांश आहे. पण भारतीय घटना समितीमध्ये आदिवासीचे 8 सदस्य होते. 8 सदस्यांपैकी 7 सदस्य जवळजवळ निष्क्रिय होते. जयपाल सिंग मुंडा हे सदस्य त्यापैकी सक्रिय सदस्य होते. आता जयपाल सिंग मुंडाचं नाव आता अलीकडे आदिवासी संशोधक, आदिवासी व्याख्याते, आदिवासी लिखाणकर्ते जे आहे सांगत असतात. हे जयपाल सिंग मुंडा झारखंडमधले मुंडा जमातीतले हे सदस्य, एकमेव सदस्य जे आहे संविधान सभेमध्ये सक्रिय होते. आदिवासीबाबत त्यांनी काय काय प्रश्न विचारले, कोणते मुद्दे उपस्थित केले, हे संविधान सभेच्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये उपलब्ध आहे.
आज या आदिवासीची नेमकी स्थिती काय? इथं गडचिरोली जिल्ह्यातले बहुतेक लोक बसलेले असतील किंवा महाराष्ट्रातून जे आले त्यांना आदिवासी म्हणजे गडचिरोली जिल्हा, आदिवासी म्हणजे ठाणे जिल्हा, आदिवासी म्हणजे मेळघाट जिल्हा आणि आदिवासी म्हणजे गोंदिया जिल्हा. पण हा आदिवासी जो आहे अद्यापही, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आदिवासींचे राज्य होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 800 वर्ष गोंडांचं राज्य होतं. देवगड, मध्य प्रदेश, जबलपूर इथे गोंड राजवट होती. नागपूर हे शहर बख्त बुलंदशाह या गोंडांनी वसवलं. आणि असा इतिहास असलेला हा आदिवासी आज विपन्न अवस्थेत याचनामय असा का झालेला आहे? याची खूप अनेक कारणं आहेत. जयपालसिंग मुंडा यांनी 5 डिसेंबर 2047ला संविधान सभेमध्ये असं म्हटलं होतं कि तेव्हा ते मतदारसंघाबाबत चर्चा चालू होती. मैं इसका स्वागत करता हूं कि जब आदिवासी संयुक्त सामान्य निर्वाचन क्षेत्रों से निर्वाचित होंगे. आज आदिवासी कुठल्याही सामान्य मतदारसंघातून निवडून येऊ शकतो का? नाही येऊ शकत. त्याला राखीव मतदारसंघाचाच आधार घ्यावा लागतो. जिथे मैं इसका स्वागत करता हूं कि जब आदिवासी संयुक्त सामान्य निर्वाचन क्षेत्रों से निर्वाचित होंगे, पण ते काही अद्याप झालेलं नाही. अपवाद आहे फक्त एक किनवटचा. आदिवासींच्या प्रत्येक जमातीची आपली एक भाषा आहे, बोलीभाषा आहे. प्रत्येक जमातीची स्वतःची एक बोलीभाषा आहे. त्या बोलीभाषेचे जे आहे आज भयानक अवस्था आहे. आणि या आदिवासीसाठी सरकारने खूप काही केलेलं आहे, नाही असं नाही. भरपूर योजना केल्या. उत्तमराव सांगत होते सकाळी कालपासून की त्यांच्या घराच्या समोर एक कुठली आदिवासी वाडी आहे. सगळ्या योजना आहे. ट्रॅक्टर आहे, 4 व्हीलर आहे. ते त्यांच्या नाशिकला राहतात, तिथून जवळ एक गाव आहे, त्यातलं उदाहरण तर दिव्याच्या वाडीचं ते उदाहरण सांगत होते. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. पण हे किती टक्के असेल? आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये आदिवासींच्या ही जी स्थिती झालेली आहे त्याला नक्की कोण जबाबदार आहे? स्वतः आदिवासी जबाबदार आहे, सरकारची धोरणं जबाबदार आहे की राजकारण जबाबदार आहे? संविधानामध्ये आदिवासीसाठी खास करून 5वी अनुसूची, 6वी अनुसूची आहे, पण त्याचा किती उपयोग होतो आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. त्याचं एक साधं उदाहरण द्यायचं झाल्यास, आता गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे वन हक्क कायदा, फॉरेस्ट राईट्स ॲक्ट, FRA. म्हणजे या देशामध्ये ब्रिटिश आले, जंगल हे कोणाच्या मालकीचं नव्हतं. ब्रिटिशांनी 1928-19 जंगलाचा कायदा केला आणि तेव्हापासून जंगलं शासकीय मालकीची झाली आणि पर्यायाने आदिवासीचं जंगलावरचं अवलंबित्व कमी कमी होत गेलं. जे अद्याप ते जंगलावर अवलंबून आहे. जे 1928 पासून आदिवासींचा कायदा झाल्यामुळे, जंगलाचा कायदा झाल्यामुळे एक
लिमिटेशन्स आलं. काडी तोडू नये, झाड तोडू नये, वन उपज तोडू नये वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर 1980-81 मध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आला. पुन्हा अधिक बंदी आली, अधिक बंधनं आली. आणि मग पुढे असं लक्षात आलं की हा देशातला बहुतेक आदिवासी हा अरण्य प्रदेशात, जंगल प्रदेशात वास्तव्याने आहे. तो शहराकडे जाण्याची प्रक्रिया फार स्लो आहे, मंद गतीने आहे. आणि याची उदरनिर्वाहाची साधने जी आहे हे या जंगल प्रदेशामधल्याच उपलब्ध असलेल्या संसाधनावरच आहे. आणि एकाएकी तर यांना या जंगलातून काही बाहेर काढता येणार नाही. म्हणून मग तेव्हाच्या UPA सरकारने जे आहे 2009ला जे आहे 2009मध्येच 2008-9 मध्ये FRA वन हक्क कायदा आणला. म्हणजे 75 वर्षापासून तुम्ही जर ती जमीन कसत असाल तर ती तुमच्या नावाने करता येईल. पण एक गडचिरोली जिल्हा सोडला, मेळघाट असेल, गोंदिया भंडारा असेल, यवतमाळ असेल, ठाणे असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये किती वनहक्काचे दावे जे आहे आदिवासी बाजूने निकाल लागला. फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3000च्या वर वैयक्तिक दावे जे आहे निकाली काढण्यात आलेले आहेत. पण हा अधिकार दिलेला असताना सुद्धा उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र या जिल्ह्यामध्ये उंझा गावामध्ये 40 वर्षानंतर तिथल्या आदिवासीला या कायद्यानुसार जमिनीवरचा हक्क प्राप्त झाला. आणि त्या जमिनीवर ते स्वतः जाऊन जेव्हा कसायला लागले त्या तिथल्या भाषेत दबंग लोक म्हणतात, UPच्या भाषेत, हे आदिवासी 10-11 आदिवासी आपल्या मुलाबाळासह जमीन कसत असताना गेले. ट्रॅक्टरमध्ये माणसं भरले, लाट्या काट्या भरले, बंदुका गेले आणि जमीन कसत असलेल्या आदिवासींना एकाच वेळेस गोळ्या घालून, लाट्या घालून मारलं. कायदा तर होता. त्याचा जेव्हा मी शोध घेतला ते जमीन आदिवासीचीच होती. पण ती जमीन अनेक लोकांनी आपल्या हस्ते परस्ते ते एकमेकाला विकली. परंतु कायद्याने त्यांना हक्क मिळाला. पण कायद्याने मिळालेला हक्क सुद्धा नाकारण्याचं काम तिथलं प्रशासन आणि तिथले प्रशासनातले म्हणा बाहेरचे दबंग लोकांनी केलं आणि त्यांना जीवानिशी मारलं. जे एकीकडे कायदे आदिवासीच्या बाजूने आहे, पण अंमलबजावणी यंत्रणा ही आदिवासीच्या बाजूने आहे की नाही हा एक प्रश्न आहे. खरोखरीच या देशातली अंमलबजावणी यंत्रणा आदिवासींच्या बाजूने उभी आहे की नाही. एक RTA नावाचा, मी थोडक्यात काही उदाहरणं देऊन सांगतोय. राईट टू एज्युकेशन नावाचा कायदा आला आणि त्याच्या नामांकित शाळेमध्ये आदिवासींना प्रवेश देणे अशी एक योजना आली. केंद्र शासनाची योजना आहे ती, की ज्या प्रायव्हेट शाळा, पब्लिक स्कूल्स आहेत, त्या पब्लिक स्कूल्समध्ये जे आहे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा, मुलामुलींना. एक प्रकरण झालं राजुऱ्यामध्ये आणि आंदोलन झालं. त्यानिमित्तानं मी सगळं सर्च केलं की भारतभरातल्या या RTA कायद्याअंतर्गत नामांकित शाळेमध्ये प्रवेश देण्यामध्ये कुठं कुठं अन्याय झाले. उत्तर प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या आदिवासी मुला मुलींवर किती लैंगिक आणि अनेक अत्याचार झाले याच्या स्टोरीज शोधून काढल्या. म्हणजे कायद्याने दिलेलं सुद्धा तुम्हाला, त्यांच्याकडे कायद्याने तुम्हाला दिलेले अधिकार सुद्धा बाकीच्या लोकांना, प्रशासनातल्या किंवा राजकारणातल्या काही लोकांना ते पाहवत नाही. आज तुमच्या भामरागड तालुक्यामध्ये 2017 मध्ये 13 शाळा बंद केल्या आदिवासी भागातल्या. किती? 13. अशा महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या जवळजवळ 1300 शाळा
हा तर फार कमी आकडा आहे. म्हणजे 1300 शाळा ह्या 2015 पर्यंत बंद केल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा शाळा ज्या आहे बंद करण्याचं प्रोव्हिजन जे तजवीज जे आहे, या सगळ्या शाळा आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या आहेत. जे प्राथमिक शिक्षणच तुम्ही देऊ इच्छित नाही, राईट टू एज्युकेशन आहे. एकीकडे काय आहे, शिक्षण हक्क आहे आणि शिक्षण हक्क दिलेला असताना सुद्धा आपली राज्यघटना सांगते 6 ते 14 वर्षापर्यंत जे आहे मोफत आणि सक्तीचं आणि मोफत शिक्षण. राज्यघटना आपल्याला सक्तीचं आणि मोफत शिक्षण सांगत असताना त्याच्या अनुषंगाने राईट टू एज्युकेशन आलेलं असताना हे विद्यमान सरकार जे आहे, उत्तमरावांनी ज्या जागतिकीकरणाचा जो उल्लेख केला की नाही, ती इथं दडलेला आहे. शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन, शिक्षणाचं खाजगीकरण आणि त्याची तजवीज ही प्राथमिक शिक्षणापासूनच सुरू झालेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने ग्रामीण आदिवासी भागातल्या 1300 पेक्षा जास्त शाळा सपशेल बंद केल्या आणि कोणीही आदिवासी आमदार, खासदार, कार्यकर्ते कोणी याच्यावर ब्र काढत नाही. म्हणजे तुम्ही राज्यघटनेने, संविधानाने दिलेला 6 ते 14 वर्षांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा उद्देशच तुम्ही निकालात काढू पाहता. जे पुढच्या येणारी कित्येक पिढी हे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं धोरण जे आहे, या नव्या जागतिकीकरणाच्या धोरणामध्ये, नव्या ग्लोबलायझेशन धोरणामध्ये आता अनुस्यूत आहे. हे आपण आता खूनगाठ पाळावे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतातल्या काही भागामध्ये, ज्याला रेड कॉरिडॉर म्हणतात, तिकडे ओडिसापासून खाली इकडे असा सगळा आंध्रापर्यंतचा पट्टा, या रेड कॉरिडॉरमध्ये एक वेगळीच परिस्थिती आहे. जे लक्षात आलं का? रेड कॉरिडॉर दार्जिलिंगच्या नक्षलबारी गावापासून सुरू झालेला जो संघर्ष आहे 50 वर्षापूर्वी, तो असा पसरत 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 इकडे पार इकडे पण आंध्र तेलंगणापर्यंत आलेला आहे. त्याच्यात आपला जिल्हा आहे. ती समस्या तर इतकी भयानक उग्र रूप धारण केलेली आहे की त्याच्यावर सुद्धा कोणी काही बोलत नाही की नक्की करायचं काय आहे. कारण या संघर्षामध्ये जो पिचल्या जातो तो आदिवासीच आहे. आणि या संघर्षावर अद्याप कोणाकडे उत्तर नाही मिळालं. आणि सरकारकडे जे उत्तर आहे, शस्त्राशी लढायचं एवढंच उत्तर आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही खेड्यातल्या शाळा बंद होणे लक्षात घ्या. अशा अनेक समस्या ज्या आहे आदिवासीच्या अनुषंगाने जे आहे आपल्याला सांगता येईल. एक या वन हक्काच्या नावाने एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जेव्हा हा कायदा पास झाला, यूपीए सरकारने कायदा पास केला, तेव्हाच्या मनमोहन सिंगने म्हटलं होतं की आदिवासीवर झालेला ऐतिहासिक अन्याय आम्ही दूर करण्याचं काम करतोय, असं त्यांचं वाक्य होतं. निश्चितपणे त्या कायद्यामधल्या तरतुदी चांगल्या आहेत, निश्चितपणे. पण हा कायदा अंमलबजावणी होऊ नये याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे पळवाटा शोधल्या जातात, त्या पळवाटामुळे जे आहे या कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही. भारतामध्ये वर्ल्ड लाईफ फर्स्ट नावाची एक संघटना आहे, वर्ल्ड लाईफ फर्स्ट. या वर्ल्ड लाईफ फर्स्ट म्हणजे वन्यजीव प्राणी प्रथम, माणसं गेली ढोड्यात. या वन्यजीव प्राणी वर्ल्ड लाईफ फर्स्ट, आता वर्ल्ड फंडिंग असेल या संघटनेला. वन्य प्राण्यांचं प्रेम किती उतू जाते लोकांचं. हे कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात 2017 मध्ये, आणि त्यांनी संख्या काढली की 20 लाख आदिवासी हे जंगलामध्ये अतिक्रमण करून राहतात आणि यांना आताच्या आता काढून टाका. जे हजारो पिढ्यापासून राहतात. वर्ल्ड लाईफ फर्स्ट.
आणि यांच्या बाजूने तेव्हाचं सरकार 17 मधलं कोणाचं तुम्हाला माहिती आहे, आदिवासीच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही सुप्रीम कोर्टात. सुदैवाने या देशातल्या 120 NGO ज्या आहे आदिवासीमध्ये काम करणाऱ्या त्या सुप्रीम कोर्टात उभ्या राहिल्या आणि तेव्हापासून त्या वर्ल्ड लाईफ फर्स्टच्या याचिकेवर अजून निर्णय झाला नाही, थांबलेला आहे. म्हणजे त्याच्यावर जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असता तर या देशामध्ये हजारो वर्षापासून जंगलात वास्तव्य करून राहणारे अनेक प्रकारचे आदिवासी जे आहे एका झटक्यामध्ये 20 लाख आदिवासी परांगदा झाले असते. हे सगळे गुंतागुंतीचे प्रश्न जे आहे हे प्रश्न भारतीय राजकारणाच्या भारतीय समाजकारणाच्या पटलावर येतच नाही, याची चर्चा होत नाही आणि याची चर्चा मध्यम वर्गात होत नाही. ज्या मध्यम वर्गाचा उल्लेख उत्तमरावने केला, याची चर्चा आदिवासीच्या मध्यम वर्गात सुद्धा होत नाही. आदिवासीमध्ये नव्याने निर्माण झालेला मध्यम वर्ग सुद्धा याच्यापासून तुटला आहे, आपल्या मुळापासून तुटलेला आहे. त्याला सुद्धा आदिवासीच्या प्रश्नांशी चर्चा करावी असं फारसं काही वाटत नाही. दुर्दैवाने मी जबाबदारीने बोलतो बरं का, त्या पलीकडे जाऊन आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तर बिलकुलच वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे 25 आमदार आहे, 3 खासदार आहे. एकाही खासदाराला असं वाटलं नाही तेव्हाच्या की ह्या सुप्रीम कोर्टामध्ये जो वर्ल्ड लाईफ फर्स्टने दावा दाखल केला आणि 20 लाख आदिवासींना हकलून टाका असं त्यांनी म्हटलं की काय म्हटलं, हे अतिक्रमण करून राहतात. हजारो वर्षापासून आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी आहे असं सगळे समाजशास्त्रज्ञ मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात. अशा लोकांच्या समूहाला हे वर्ल्ड लाईफ फर्स्ट म्हणतात की हे अतिक्रमण करून राहतात. आणि याबाबत भारताच्या संसदेमध्ये आदिवासीचे समर्थक म्हणणारे आणि आदिवासीचे असलेले लोकप्रतिनिधी कुठलीही चर्चा घडवून आणत नाही. अशा वेळी मग आदिवासीमध्ये काम करणारे जे काही NGO आहे, सगळेच NGO काही वाईट नाही, कारण या NGO विषयी बराचसा मी अभ्यास केलेला आहे. पण काही NGOंचा फार छुपा अजेंडा असतो आणि ते छुपे अजेंडे घेऊन ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. पण दुर्दैवाने आज आदिवासीमध्ये असलेला सुशिक्षित वर्ग जो आहे, या सुशिक्षित वर्गाला या सर्व समस्यांची प्रश्नांची फारशी चर्चा करावी असं क्वचितपणे होते. लोकप्रतिनिधींना तर त्याची गरजच वाटत नाही. एकदा का त्यांना मतं मिळाली, एकदा का ते मेंबर झाले पार्लमेंटचे किंवा असेंब्लीचे, की नंतर त्यांचा या आदिवासी जनतेशी संबंध तुटतोच, किंबहुना ते जाणीवपूर्वक तोडतात. कोणती दहशत आहे, कोणती भीती आहे त्या आदिवासी लोकप्रतिनिधींना? मी आता अलीकडे एक लेख लिहिला, आदिवासींच्या मतांचेच राजकारण म्हणून, एका औरंगाबादच्या एका मासिकात आला छापून. त्याच्यामध्ये सगळं विश्लेषणात्मक मांडलं आहे मी. या खूप प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, भाषेचे प्रश्न आहे, संस्कृतीचे प्रश्न आहे. आदिवासीमध्ये असलेले जे सगळे समूह आहे त्यांचे अंतर्गत संबंध, त्यांचे प्रश्न आहे. आदिवासीच्या महाराष्ट्रामधल्या तिकडच्या भिल्ल आदिवासी भाषा आम्हाला समजत नाही, इकडच्या आदिवासी त्याला समजत नाही, ठाण्यातल्या आदिवासीची भाषा बाकी आदिवासींना समजत नाही, कोरकूची भाषा माडियाला समजत नाही, माडियाची भाषा कोरकूला समजत नाही, असे प्रश्न आहे. आणि या सगळ्या आदिवासीमध्ये दुर्दैवाने
दलित चळवळीतल्या सर्व पक्षांनी दुर्लक्ष केलेलं आहे असं माझं अवलोकन आहे. कधी चूक असेल तर त्यांनी दुरुस्त करावं, चूक असेल तर दुरुस्त करावं. आणि मी हे जबाबदारीने बोलतो, कारण मी एक लेख लिहिला होता आदिवासी आणि बाबासाहेब. उत्तमरावनेच मला खूप म्हटलं नाही तू लिही. तर मी ते शोधण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेब आणि आदिवासीचं जैव नातं काय आहे. बाबासाहेब आणि भारतातला आदिवासी काय संबंध आहे हे जेव्हा मी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला बाबासाहेबाविषयी कुठलाच आक्षेप नाही. उलट बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये आदिवासी विषयीची चिंता व्यक्त केलेली आहे. तुम्ही पहा, बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन कास्ट या पुस्तकामध्ये आदिवासी चिंता व्यक्त केलेली आहे. पण आमच्या आदिवासी अभ्यासकांना, मला इथं विचारवंत म्हटलं आहे, मी विचारवंत नाही आहे, मी अभ्यासक आहे. अभ्यासक आहे. विचारवंत ते तिकडे बसले आहेत. मी अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे. दुर्दैवाने दलित चळवळी आणि आदिवासी चळवळी यांचे काही प्रश्न समान आहे, सारखे आहे, काही प्रश्न भिन्न आहेत. असं सगळं असताना किमान महाराष्ट्रामधल्या दलित चळवळींनी आदिवासींच्या चळवळीशी एकोपा म्हणा, संगनमत म्हणा, सहकार्य म्हणा, जे करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न का झाला नाही, हाय मी तुमच्या समोर एक प्रश्न ठेवतो. कारण आजच्या सगळ्या या परिप्रेक्ष्यामध्ये दलितासकट, म्हणजे दलिताच्या ज्या सगळ्या जाती आहेत त्या, आदिवासीतल्या सगळ्या जाती आहेत त्या, हा लढा आपण एकत्र येऊन लढल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आदिवासीतल्या काही लोकांना असं वाटत असेल, कारण आदिवासीमध्ये अलीकडे अस्मितेची लढाई फार मोठ्या प्रमाणात चालली. इथे कचारगडची यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. आमचे काही लोक सांगतात गोंडाची उत्पत्ती तिथंच झाली. मग गोंडाची उत्पत्ती तिथं झाली तर गोंडवाना लँड होतं कशाला सांगता बाबा? सिंधू संस्कृतीचं आमचं नातं होतं कशाला सांगता? जर गोंडाची उत्पत्ती तर कचारगडला इथून 100 किलोमीटरवर झाली असेल तर हा सगळा आदिवासीच्या अनुषंगाने असा सगळा वेगवेगळ्या थिसीस मांडण्याचा जो प्रकार आहे तो आमच्या आदिवासी अभ्यासकामध्ये रुजत आहे. जी.एस. धुर्वे नावाचे समाजशास्त्रज्ञ होऊन गेले आपल्या देशामध्ये. त्यांनी म्हटलं आदिवासी हे मागासलेले हिंदू आहे. पण अनेक समाजशास्त्रज्ञांनी, मानववंशशास्त्रज्ञांनी त्यांचं मत खोडून काढलं. एक सरकार नावाचे, एस सरकार नावाचे एक समाजशास्त्रज्ञ आहे. सरकार, त्यांचं एक पुस्तक आहे भारतातील आदिवासी नावाचं. ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने अनुवाद केलेलं, मूळ इंग्रजीत आहे. ते असं म्हणतात, म्हणजे आदिवासींचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे, आदिवासी वंशाचा प्रश्न निश्चित केल्याशिवाय भारतातील आधुनिक वंशाचा प्रश्न सोडविता येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की भारतातील आधुनिक वंशाचा सांस्कृतिक वारसा हा कमी अधिक प्रमाणात आदिवासीमुळेच घडला. अनेक मानववंशशास्त्र समाज आदिवासी इथला मूळचा आहे, इंडिजिनस आहे. हा जर मूळचा असेल आदिवासी, त्याचं मूळ पद जे आहे मग त्याला देण्यासाठी इतरांचा नकार का? ते पुढे असं म्हणतात, भारतीय आदिवासींची जंत्री
त्यांची अचूक जनगणना, त्यांचे भौगोलिक वितरण, मानवमितीची मानवजातीविषयक पाहणी इत्यादी मूलभूत सर्वेक्षणाचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नाही आणि हे कार्य सरकारी पातळीवरच शक्य आहे. हे मी नाही म्हणत, ऐसे सरकार एक समाजशास्त्रज्ञ ते म्हणतात. अशा प्रकारच्या मूलभूत कार्याच्या अभावामुळे एखादा असे म्हणण्याची शक्यता आहे की आदिवासींच्या वंशासंबंधीच्या पुस्तकाचा प्रयत्नच करायला नको होता. त्यांना माझे असे उत्तर आहे की परिपूर्ण अभ्यासाच्या अभावी आणि धोकादायक छोट्याशा अभ्यासाच्या उपस्थितीमुळे पुष्कळच्या चुकीच्या संकल्पना आणि संदिग्धता भारतीय मानवशास्त्रात अगोदरच घुसलेल्या आहे. जी.एस. घुरे, मागासलेले हिंदू, अशी अनेक उदाहरणं आहेत. मुद्दा हा आहे, मी अनेकदा सांगतो की आदिवासीला समजून घेणं हे सोपं नाही आहे. या प्रत्येक आदिवासीची आपली बोली भाषा आहे वेगळी. तिकडे मुंडारी, संथाली, मध्य प्रदेशमध्ये बैगा, इकडे माडिया, गोंडी, तिकडे खानदेशमध्ये भिल्ल, कोकणा, तिकडे वारल्यांची ती कुठली भाषा, वारली, कातकऱ्यांची कातकरी, अशा फार भाषा आहे. या भाषाबाबत सुद्धा अनेक लोक संशोधन करतात. पण अनेक संशोधक भाषांचं संशोधन करत असताना ते आदिवासींना केंद्रबिंदू ठेवण्याऐवजी किंवा ती भाषा कशी निर्माण झाली, ती भाषा टिकणार आहे की नाही टिकणार, त्याच्यातलं सौंदर्य काय, भाषिक सौंदर्य काय, त्याचं व्याकरण काय, या अंगाने अभ्यास करणारे फार कमी आहे. आमचा एक भुजंग मेश्राम होता, तो या अंगाने अभ्यास करत होता, पण उपयोग असा गेला लवकर. तर मित्रांनो, या आदिवासीच्या असा गुंतागुंतीचा संपूर्ण इतिहास आहे. आता मुद्दा असा आहे की आजच्या या सगळ्या याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आदिवासीसह मग दलित यांच्या एकूणच जगण्याचे, ज्या LPGचा उल्लेख केला मग दादाने, 1990 पासून आपल्याकडे LPG आलं, तेव्हापासून देशातल्या शोषित वर्गामध्येच जगण्याविषयीची चिंता निर्माण झालेली आहे. त्याचा विस्ताराने सगळं उत्तमराव दादांनी सांगितलं की कसं म्हणजे जगण्याचेच आपले वांदे निर्माण झाले, विशेषतः शोषित वर्गांचे. आणि या शोषित वर्गामध्ये दलितांमधले सर्व घटक, आदिवासीमधले सर्व घटक येतात आणि त्यातल्या आदिवासींच्या जगण्याची जी आहे अजूनच गोची होत आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो मी, म्हणजे भरपूर बोलण्यासारखं होतं, मी आता आम्हाला जायचं असल्यामुळे मी एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतो. अशी एक मध्ये चर्चा आली होती की आदिवासीला आदिवासी का म्हणायचं नाही, संविधानामध्ये आदिवासी शब्द नाही आहे. जयपाल सिंग मुंडांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता घटना समितीमध्ये की बा आदिवासी शब्द असावा. मुळामध्ये आदिवासीला आदिवासी म्हणायचं किंवा म्हणायचं की नाही, म्हणजे फार मोठी इतिहास आहे. आदिवासीला काय म्हटलं जात होतं वगैरे वगैरे खूप शब्द आले. तेव्हा बाबासाहेबांनी फार छान उत्तर दिलं त्यांना. म्हणजे ते आहे सगळं, ते डिबेट्समध्ये आहे सगळं, ते तुम्ही वाचू शकता. आज मला आदिवासींच्या समोर दोन मुद्दे महत्त्वाचे दिसतात. एक, त्यांच्यावर होणारं सांस्कृतिक आक्रमण जे भयानक आहे. तुम्ही म्हणाल सांस्कृतिक आक्रमण काय, त्यांचे रीतिरिवाज सगळं ते करत आहे.
हे सांस्कृतिक आक्रमण भारतामध्ये आदिवासीच्या जीवनामध्ये, आदिवासीमध्ये पहिल्यांदा कोण आले माहिती आहे का तुम्हाला? चर्चवाले आले. मग आदिवासीमध्ये काम करून करायला लागलं, कम्युनिस्ट काम करायला लागले. पहिले चर्चवाले आले, मग कम्युनिस्ट आले. एक काळ असा होता की आदिवासीच्या एरियामध्ये कम्युनिस्टांचं फार मोठं वर्चस्व होतं. महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं तर गोविंदभाई परुळेकर. समाजवाद्यांचं काही ठिकाणी समाजवाद्यांचं वर्चस्व होतं. आपल्याकडे आमचे नारायणसिंग उईके वर्षाचे, ते समाजवादी पक्षाचे होते. समाजवादी पक्षाला आठवते की नाही हे माहीत नाही, ते लाल टोपी घालायचे. हे सगळं हळूहळू गेलं, त्यांचा प्रभाव कमी झाला. आणि या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनंतरच्या दलित चळवळींनी आदिवासीमध्ये गेले की नाही गेले, गेले नसेल तर का गेले नाही, किंवा ते त्यांच्यापर्यंत का गेले म्हणण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत का पोहोचले नाही. बघा, पण या देशातल्या एका अशा सांस्कृतिक संघटनेने आदिवासीमध्ये शिरकाव केला, तो 1952 मध्ये. 1952 मध्ये आत्ताच्या छत्तीसगडमध्ये जशपूर नावाचं गाव आहे, शहर आहे. त्या जशपूर शहरामध्ये बाळासाहेब देशपांडे नावाचे एक तेव्हाच्या मध्य प्रदेशमध्ये एक आदिवासी विकासमध्ये एक अधिकारी होते. रविशंकर शुक्ला तेव्हा CM होते मध्य प्रदेश, आता तेव्हा छत्तीसगड मध्य प्रदेशमध्ये होता. या रविशंकर शुक्ला मुख्यमंत्री आणि ते काँग्रेसचे होते. बाळासाहेब देशपांडे नावाच्या आदिवासी विभागात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही छत्तीसगडमध्ये जशपूरमध्ये जा आणि आदिवासीमध्ये काम करा. केलं, तिथे त्यांनी काम केलं. काम करत असताना त्यांनी, म्हणजे नोंदी अशा सापडते, काम करत असताना त्यांनी तेव्हाच्या सरकारच्या सहाय्याने वनवासी कल्याण आश्रम स्थापन केला 1952 ला. या वनवासी कल्याण आश्रमानं बाळासाहेब देशपांडे, म्हणजे त्यांचं अगोदरचं नाव वेगळं आहे, जशपूरमध्ये, आत्ताच्या छत्तीसगडमध्ये, आणि तिथं त्यांनी शाळा, दवाखाने वगैरे वगैरे असं केलं, काम सुरू केलं. आणि तिथं आश्रम स्थापन केला. त्या आश्रमाचं नाव होतं वनवासी कल्याण आश्रम. तोपर्यंत आदिवासी ख्रिश्चनांच्या संपर्कात आले होते. ख्रिश्चनांनी काय करायचं त्यांचं ते केलं. याच्यासाठी वेरेन एल्विन वाचा तुम्ही. ते स्वतः पाद्री होते, पाद्री पदाचा राजीनामा दिला. आयुष्यभर त्यांनी आदिवासीमध्ये काम केलं, पण त्यांनी कधी ख्रिश्चन बनवण्याचं काम केलं नाही वेरेन एल्विनने. मी इतर ख्रिश्चनांचं सांगत नाही, वेरेन एल्विनचं सांग. पण ह्या 1952 मध्ये या वनवासी कल्याण आश्रम स्थापन झाल्यानंतर मुळामध्ये ते बाळासाहेब देशपांडे हे RSSच्या संस्कारामधून आलेले होते आणि रविशंकर शुक्लाच्या सहकार्याने तिथं काम करायला गेले आणि तिथं ते स्थापन झालं. आज ती संस्था RSSची एक विंग म्हणून भारतभर काम करत आहे. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम. या लोकांनी आदिवासीमध्ये दवाखाने उघडले, हॉस्टेल उघडले, शाळा उघडल्या, तुमच्या गडचिरोलीमध्ये असेल, आणि एक वेगळं सांस्कृतिकरण, जे आदिवासीमध्ये असलेल्या ज्या काही त्यांच्या नैसर्गिक रीतिरिवाज असतील त्याला सोडून तुम्ही ते नाही अमुक आहे असं म्हणून त्यांची वेगळं सांस्कृतिकरण करण्याची मोहीम तेव्हापासून जी सुरू केलेली आहे ती आज तागायत सुरू आहे. आणि याला सुशिक्षित आदिवासी सुद्धा त्याच्यामध्ये काम करायला लागलेले आहे. या घटनेकडे बाबासाहेबांच्या चळवळीत असलेल्या लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे असं माझं मत आहे.
कारण या गोष्टीला आपण गांभीर्याने घेतलेलं नाही. काय चाललं आपल्याला माहीत नाही, कशासाठी चाललं हे माहीत नाही. सांस्कृतिकरण जे आहे याच्यातून आदिवासीत्व त्यांची घोषणा आहे, तू मैं एक रक्त. काय घोषणा आहे त्यांची? तू मैं एक रक्त, तू मी एकच रक्त आहे. शाळा काढल्या, दवाखाने काढले, हॉस्टेल्स काढले आणि स्वच्छपणे सांगायचं तर त्यांचं हिंदूकरण करण्याची प्रक्रिया तेव्हापासून जी सुरू आहे. तर आज भारतातल्या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासीमध्येच हा अंतर्गत संघर्ष श्रीमंतराव सुरू झालेला आहे. हे दिसत नाही. जसं अंटार्क्टिकामध्ये बर्फाचं वरचं फक्त टोक दिसते आणि खाली किती बर्फ आहे कळत नाही, तसंही होत आहे. या सगळ्या प्रश्नांकडे जे आहे, हे सगळी आव्हानं जी आहेत, ही सगळी आव्हानं आपल्याला फार सहज वाटत असेल. याच्यात मग शिक्षणाशी निगडीत आहे, आरोग्याशी निगडीत आहे, संस्कृतीशी निगडीत आहे, भाषेशी निगडीत आहे आणि जगण्याच्या एकूणच सगळ्या व्यवस्थेशी निगडीत प्रश्न याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी म्हणतो की आज आदिवासी समोर त्याच्या अस्तित्वाची लढाई उभी केलेली आहे. अस्तित्वाची लढाई उभी केलेली आहे. हा, मला वाटलं मला चिठ्ठी देते. अस्तित्वाची लढाई उभी केलेली आहे. या लढाईला कसं सामोरं जायचं हा अनेक आदिवासी चिंतकांना प्रश्न पडलेला आणि त्यांच्यासमोर उत्तर नाही आहे. याची उत्तरं जी आहे आपल्याला सगळ्यांना शोधून काढावी लागणार आहे. दलितांमध्ये हे चाललेलं नाही असं वाटतं का तुम्हाला? बघा तुम्ही दलितांमध्ये काय चाललेलं आहे त्यांचं. म्हणून आज बहुतांश दलितांमधले आणि आदिवासीमधल्या म्हणजे लोकप्रतिनिधी व्हायचं असेल तर तिकडे जातात. ध्येय काय? लोकप्रतिनिधी व्हायचं. अरे पण तुम्ही लोकप्रतिनिधी व्हा, 5 वर्ष आमदार खासदार, पण या तुम्ही बहुसंख्य तुम्ही ज्या समूहातून आले त्या समूहाच्या अस्तित्वाचं काय? त्या समूहाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाविषयी काय? आर्थिक परिस्थिती कोणीच बोलत नाही. जसे आता जंगलाचा फॉरेस्टचा नवीन कायदा येतो आहे. मला वाटते ते बिल मागच्या वेळेस येणार होतं, आता आलं की नाही मला माहिती नाही. श्रीमंतराव आलं का ते बिल नवीन? म्हणजे 1928 नंतर वन कायद्यामध्ये दुरुस्ती आणि वन खात्याला अधिकार द्यायचे जेलमध्ये टाकण्याचे. म्हणजे आज देशातल्या 10 कोटी आदिवासीपैकी 90% आदिवासी अजूनही जंगलावर अवलंबून आहे, जंगल प्रदेशात राहतो, आरोग्यापासून वंचित आहे, शिक्षणापासून वंचित आहे आणि बाकीचे सांस्कृतिक आक्रमण होत आहे. या सगळ्या प्रश्नाला आपण कसं सामोरं जायचं हा खरा मुद्दा आपल्या समोर आहे मित्रांनो. आणि याचं उत्तर आपल्याला फुल्यांच्या तत्वज्ञानात शोधावं लागेल, शाहू महाराजांनी जे काही सांगितलं त्याच्यात शोधावं लागेल. काही आमचे आदिवासी मित्र म्हणतात की बाबासाहेबांनी आदिवासीसाठी काय केलं. माझं असं उत्तर आहे की बाबासाहेबांच्या प्रायोरिटीज त्यांच्या होत्या. हटनला दिलेली मुलाखत ऐकली आपण बाबासाहेबांची, किंवा बाबासाहेबांच्या एकूणच लिखाणामध्ये काही सगळं काही खूप सापडत नाही. प्रल्हाद लुलेकर नावाचे आमचे एक मित्र आहे, प्राध्यापक औरंगाबाद, त्यांनी दलितेतरांसाठी आंबेडकर असं पुस्तक लिहिलं. तेव्हा त्यांनी मला फोन केला की बा काय ते. मी म्हटलं बा वडशाला आले होते बाबासाहेब कुठल्या तरी निवडणुकीच्या प्रचारासाठी, तेवढं फक्त एक सापडते म्हणे. मग जेव्हा मी हा सगळा शोध घेतला खूप नाही सापडत, पण त्या जे सापडते त्याच्या अंगाने आपल्याला आदिवासी आणि आंबेडकर आणि आदिवासी आणि आंबेडकर आणि आदिवासी समूह आणि आंबेडकर तत्वज्ञान असं काही आपल्याला जोडता येते का नातं? आणि ते जैविक नातं आहे. या जैविक नात्याचा विकास कसा करता येईल आणि या दिशेने सगळ्या आदिवासीला कसं घेऊन जाता येईल हा एक मुद्दा मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो.
आणि यासाठी फक्त आदिवासीचीच जबाबदारी नाही, दलित म्हणणाऱ्या सगळ्या समूहाची जबाबदारी आहे. एक शेवटचं मजेदार उदाहरण सांगतो उत्तम भाऊ. दादा, या वर्षाला एक 8-10 वर्षापूर्वी एक परिषद होती. आता तो माणूस जेलमध्ये गेला नंतर, परिषद घेणारा, त्याने बचत गटाला फसवलं, शिनमा बिनमा काढला, नाव माहिती असेल तुम्हाला. माझं भाषण झालं, मी म्हणालो की बा आता जे सांगतो की बा आदिवासीकडे गेलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी हे केलं. मी माझं म्हटलं बा तुम्ही मोठा भाऊ आहे बा, तुम्ही गेलं पाहिजे. माझ्या भाषणानंतर त्यांनी असा शब्द प्रयोग केला, आदिवासींकडे आम्ही कशाला द्यावं, आदिवासींनी आमच्याकडे आलं पाहिजे. धन्य म्हटलं. हे काय चाललं? कोण कोणाकडे जायचं ना कोण कोणाकडे, हा प्रश्नच नाही. हा प्रश्न आहे दलित आदिवासींच्या सहअस्तित्वाचा प्रश्न आहे. सहअस्तित्वाचा प्रश्न आहे हा. तुम्ही जगले, आम्ही जगलो तर जगू. हा देश कोण्या अदानी अंबानीचा, कोण्या RSSचा नाही आहे. हा देश इथल्या शोषित वर्गाचा देश आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची संक्षेपाने मी मुद्दा म्हणून इथं मांडणी केलेली आहे. आपण हे सगळं जे आहे मी उपस्थित केलेले मुद्दे आपण समजून घ्याल एवढी एक आपल्यासोबत आवाहन करतो, विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय बिरसा.